आज आपण पाहणार आहोत इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोणकोणते प्रॉब्लेम येतात, जसे की आपल्याकडे पुरावे कमी असतील, पुरावे अपूर्ण असतील किंवा पुरावे पूर्णपणे विखुरलेले असतील। अशा वेळी तपासाची दिशा बदलू शकते आणि सत्य खूप लेटनी म्हणजे उशिराने आपल्या समोर येते। उदाहरणार्थ 2008चा मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये आपणाला चुकीचे पुरावे मिळाले आणि इन्व्हेस्टिगेशन चुकीच्या पद्धतीने झाले। नंतर फॉरेन्सिक सायन्सने त्याला योग्य दिशा दिली आणि व्यवस्थित पुरावे गोळा केले। हे आहेत इन्व्हेस्टिगेशनचे प्रॉब्लेम, पण फॉरेन्सिक सायन्स हे इन्व्हेस्टिगेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपणाला न्याय मिळवण्यासाठी मदत करते। तुम्हाला कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन प्रॉब्लेम माहित आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।